मग नाही मी बघणार लय बेकार नादच करायचं ना. लावा गाणं चला. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला आहे. सिम्पली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि स्केपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाईल. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहे त्या फोटोवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती तुम्ही फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर रेस्टा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती येऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथून रेस्टा पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर असे सर्व जेवढे काही बीट आहे तेवढे तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचे. चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. तर फोटो ॲड झाल्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता एक तुम्हाला इमोजी दिली आहे ती इमोजी PNG इथे ॲड करायची. ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर काही अशा प्रकारची PNG आहे त्या PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथे 2 नंबरचं आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आता स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही पहिला फोटो दिसते पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं. केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती येऊन इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती येऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा. आणखी तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला इकडे यायचं आहे. तर आल्याच्यानंतर आता तुम्हाला 12.1 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावेळेला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला तिसऱ्या फोटोच्या लेअरवरती हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 12.19 म्हणजे 9 सेकंदावरती यायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं. केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 3.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला यायचं आहे आता तुम्हाला यायचं आहे 13.12 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला म्हणजे तिसऱ्या फोटोला सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला 5 नंबरचा जो काही फोटो आहे त्या फोटोला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 5.3 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5.5 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा इफेक्ट लावायचा आहे. 8.7 सेकंदावरती ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि स्केपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 6.16 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे.
बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा वाला जो काही इफेक्ट आहे तर तुम्हाला 10.18 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 7.4 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो लावायचा आहे. तुम्हाला 11.9 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. हे जे काही 2 लेअर आहे 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक म्हणजे बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता हे जे काही लेअर आहे ह्या दोन्ही लेअरला इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर 2 लेअरला सिलेक्ट करायचं आहे. केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे. लास्टला आल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला आयकन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरची जे काही लेअर आहे ते लेअर तुम्हाला म्हणजे 11.12 सेकंदावरती आल्याच्यानंतर खालची जी काही लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.